काम नाही आहे असं म्हणतात ते मुख्यमंत्र्यांना देखील भेटणार आहे. त्यामुळे टोलच्या त्या संदर्भात तुम्ही देखील अगोदर म्हणाल ही मनसेची नौटंकी आहे. मला वाटतं 14 दिवस देखील उपोषण नौटंकी केली. आज माननीय राजसाहेब ठाकरे हे ठाण्यामध्ये अविनाश जाधव यांचं उपोषण सोडण्यासाठी आले होते आणि पत्रकारांशी बोलताना त्यांनी देखील पक्षाची त्यांची भूमिका हीच मांडली की हे काय आपलं काम नाही, येणाऱ्या आठवड्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांना ते भेटणार. ज्या दिवशी अविनाश जाधव यांनी साखळी आंदोलन टोल नाक्याच्या इथे केलं त्याच वेळेला मी म्हणालो होतं की अविनाश जाधव यांची नेहमीची सवय आहे काहीतरी नाटकी आंदोलन करायचं, कार्यकर्त्यांना वेठीस धरायचं आणि हे आंदोलन करत असताना कुठल्याही लॉजिकल एंडला ते आंदोलन जाईल असं कधीच ते बघत नाहीत. मी त्याही वेळेला अविनाश जाधव यांना विनंती केली होती की माननीय राजसाहेब जर शिष्टमंडळ घेऊन माननीय मुख्यमंत्र्यांना भेटले तर याच्यातनं काहीतरी तोडगा निघू शकतो. 2010 पासून ते 2026 पर्यंत हा करार MEPL बरोबर आहे आणि दर 3 वर्षांनी 5 रुपये हे टोल मागे 1 ऑक्टोबरला वाढवले जातात. मागच्या वेळेला 1 ऑक्टोबर 2020ला 5 रुपयांनी टोल वाढला होता. त्याच्या आधी 2010 पासून दर 3 वर्षांनी हा वाढत आलेला आहे. आणि म्हणून ह्याच्यातनं जर खऱ्या अर्थाने तोडगा काढायचा असेल तर माननीय मुख्यमंत्री ज्यांच्याकडे MSRDCचं खातं देखील आहे यांना जर राजसाहेब भेटले तर त्यातनं काहीतरी मार्ग निघेल हीच राष्ट्रवादीची भूमिका होती. पण अविनाश जाधवांची नेहमीची सवय आहे एखाद्या प्रश्नाला काहीतरी नाटके आंदोलन करायचं, कार्यकर्त्यांना मनसेच्या वेठीस धरायचं आणि स्वतःची प्रसिद्धी करून घ्यायची हा त्यांचा स्थायी भाव. त्यांचं म्हणणं आहे की जेव्हा विरोधात होते तेव्हा मुख्यमंत्री त्यांनी देखील पिटिशन दाखल केली 2016 देखील त्यांनी सांगले टोलचा झोल हा टोल रद्द झाला. आता माननीय मुख्यमंत्री सत्तेत आहे, त्यांच्याकडेच MSRDC खातं आहे, त्यामुळे त्यांनाच भेटून काहीतरी मार्ग ह्याच्यातून निघू शकतो. कोर्टामध्ये जावं लागेल किंवा मुख्यमंत्री निर्णय घेऊ शकतील. हे ज्यावेळेला तुम्ही तुमचं शिष्टमंडळ घेऊन जाऊन त्यांना भेटाल त्यातनंच ते मार्ग काढतील. प्रधान सचिवांना बोलवतील, MSRDCच्या अधिकाऱ्यांना बोलवतील, टोल कॉन्ट्रॅक्टरला बोलवतील आणि त्यातनं मार्ग काढतील. पण उपोषणाला बसायचं ज्याच्यातनं काहीही साध्य 4 दिवसानंतर देखील झालं नाही आणि माननीय राजसाहेब म्हणजे त्यांच्या पक्ष नेतृत्वानेच त्यांच्या भूमिकेशी विसंगत भूमिका घेतली. माननीय राजसाहेबच बोलले हे आपलं काम नाही उपोषण वगैरे करणं. MSRDCचे अधिकारी आले होते मात्र ते देखील निघून गेले. त्यांना जसं उत्तर पाहिजे तसं ठोस मिळालं नाही म्हणून ते ठोस भूमिकेवरती उपोषण करत होते. पण शेवटी मुख्यमंत्रीच जे त्या खात्याचे मंत्री आहेत हेच निर्णय घेऊ शकतात. त्यांना प्रधान सचिवांना त्या मीटिंगला बोलवायला लागेल. दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी, माननीय अजितदादा पवार यांना, कारण हा केवळ ठाण्यापुरता नाही तर मुंबईचे 5ही एंट्री पॉईंट आहेत. ऐरोली टोल नाका असेल, दहिसरचा टोल नाका असेल, ठाणा ईस्टर्न एक्सप्रेसचा टोल एंट्री पॉईंट असेल, या सगळ्या टोल नाक्याचा, वाशीचा टोल नाका असेल, या मुंबईच्या सगळ्या एंट्री पॉईंटचा हा प्रश्न आहे आणि त्यामुळे त्याच्यामध्ये महायुतीच्या सरकारला मुख्यमंत्र्यांच्या स्तरावरच हा निर्णय होऊ शकतो. एकूणच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा या संदर्भात काय स्टँड आहे की एकूण जर हे एंट्री पॉईंट आहेत ते बंद व्हायला पाहिजे की नाही पाहिजे किंवा कशा प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका होती की ठाणेकरांना नाहक टोलचा भुर्दंड बसतो. MH04ची जी वाहनं आहेत त्यांना आम्हाला टोलमधनं मुक्ती दिली पाहिजे ही पक्षाची आमची भूमिका आहे. अनेक वेळेला तसं निवेदन देखील आम्ही दिलेलं आहे. पण जो करार MEPL बरोबर 2010 साली झालेला आहे त्या करारानुसार जर राज्य शासनाने कुठला निर्णय घेतला तर टोल कॉन्ट्रॅक्टर कोर्टामध्ये जाऊ शकतो. या सगळ्या गोष्टीचा विचार करून एक सारांश भूमिका टोल कॉन्ट्रॅक्टर, मुख्यमंत्री, प्रधान सचिव, दोन्ही उपमुख्यमंत्री यांना बसून तो निर्णय एक पॉलिसी मॅटर घ्यावा लागेल आणि तरच ठाणेकरांची सुटका या टोलमधनं होऊ शकते. देवेंद्र फडणवीसने आपण म्हटलंय की लहान गाड्यांना आम्ही टोलमुक्ती करून देण्यात आलेली आपण कुठे दिसून येते लहान गाड्यांना. नाही, लहान गाड्यांना आता टोलमुक्ती कुठल्या काटे टोल नाक्याला जात तर तिथे लहान गाड्यांना मुक्ती दिली. मुंबईच्या कुठल्याही एंट्री पॉईंटला छोट्या 4 व्हीलर्स म्हणजे लाईट मोटर व्हेकल्सना टोलमुक्ती नाही आहे. मग कमीत कमी सरकारने म्हणजे महाआघाडी सरकार, महायुतीच्या सरकारमधला घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादीची ठाणा शहर जिल्ह्याची तरी मागणी असेल की MH04च्या ज्या लहान गाड्या आहेत यांना तरी टोल मुक्ती देण्यात यावी. चंद्रकांत खैरे म्हणतात की सारखे टाकले जातात मुख्यमंत्र्यांना एकदाची काय सरळ धमकी देऊन टाकलं काय. चंद्रकांत खैरे काय बोलतात याच्यावर
मी काही टिप्पणी करणार नाही, पण टोलचा प्रश्न हा ठाणेकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आमची माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की ठाण्यातल्या 4 चाकी लहान गाड्या आहेत यांना तरी टोलपासून त्यांनी लवकरात लवकर मुक्ती द्यावी. अविनाश जाधवांनी असा इशारा दिलाय की राज ठाकरे जेव्हा मुख्यमंत्र्यांना भेटतील त्यानंतरही तोडगा निघाला नाही तर 4 दिवस आम्ही उपाशी होतो, त्यांनाही 4 दिवस उपाशी ठेवू. सरकारला इशारा दिलाय, कशा प्रकारे पाहता? कसं आहे की ते नेहमीच काहीतरी वादग्रस्त वक्तव्य करत असतात. त्यांच्या पूर्ण आंदोलनांचा इतिहास बघा की कुठल्याही लॉजिकल एंडला ते आंदोलन जात नाही. हा प्रश्न खळखट्याक करून काही सुटणार नाही. 1-2 तासासाठी तुम्ही टोल बंद पाडू शकता, पण टोल पासून ठाणेला लोकांना मुक्ती पाहिजे असेल तर इमिजिएट रिलीफ राज्य शासन काय देऊ शकतं, तर जे लाईट मोटर व्हेकल्स आहेत ठाण्यामध्ये MH04 रजिस्ट्रेशनचे, यांना तरी टोलपासून मुक्ती दिली तर खूप मोठा दिलासा या महायुतीच्या सरकारकडनं ठाणेकरांना होईल. तर त्यांनी आता भगतसिंगचा मार्ग आता अवलंबणार आहे. आता गांधीगिरी जेव्हा आता भगतसिंग मनसेला पुन्हा स्टाईलिंग करणे असं त्यांनी सांगितलं. त्यांनी काय भूमिका घ्यावी, त्यांना माझ्या शुभेच्छा. फक्त त्यांनी आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी एवढ्याच सदिच्छा व्यक्त करतो. सर, लोकसभा निवडणूक येत आहे, तुमचं देखील नाव चर्चेत आहे, तुम्ही देखील टर्न केलेली आहे लोकसभा. कसं पाहता एकीकडे सरकार बदलत आहे, सध्या माझ्याकडे राष्ट्रवादीचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार, प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेब यांनी ठाणे आणि पालघर जिल्ह्याची समन्वयक म्हणून भूमिका दिलेली आहे. माझी जबाबदारी ही आहे की ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील 4 लोकसभा निवडणुकींमध्ये महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल त्याच्या मागे राष्ट्रवादी पक्षाची ताकद उभी करणं ही माझ्यासाठी सध्या प्राथमिकता आहे. तर जिम्मेदारी जर दिली तुमच्याकडे लोकसभेसंदर्भात कसं असणार पुन्हा एकदा पाहू. पक्ष शेवटी महायुतीमध्ये माननीय मुख्यमंत्री आहेत, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आहेत, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस. मी पक्षाच्या शिस्तीमध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे. पक्ष जी जबाबदारी भविष्यामध्ये देईल ती नक्कीच मी घेईन. तर लोकसभेच्या सीटसाठी आता मनसे देखील आता परत पुन्हा एकदा येणार आहे. या अगोदर विधानसभा आणि नगरसेवकच्या निवडणुका लढवत आहे. सुरुवातीला लोकसभा, आता पुन्हा लोकसभा निवडणूक होतात. या शेवटी त्यांचा राजकीय पक्ष त्यांनी काय भूमिका घ्यावी हा त्यांचा अधिकार आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येक राजकीय पक्ष आपली ताकद ही निवडणुकीला सामोरं जाऊन पडणारी मतं ही त्या राजकीय पक्षाची शेवटी ताकद असते. त्यांनी काय भूमिका घ्यावी हा सर्वस्वी त्यांचा अधिकार. अजितदादांचा एक जो व्हिडिओ आहे तो सध्याला व्हायरल होतो आहे. त्यांनी जे सत्यानाटक जे घडलं त्या अगोदर ते बोलले होते की मला अध्यक्षपदासाठी काही रस नाही आहे, मात्र आता निवडणूक आयोगामध्ये जात एकूणच अध्यक्षपदासाठी तुम्हाला भांडावं लागतं आहे. कसं बघताय या सगळ्याकडे? आमचं शेवटचं जे षण्मुखानंदला अधिवेशन झालं होतं पक्षाचं, त्या भाषणामध्ये माननीय अजितदादा पवारांनी आदरणीय श्रद्धेय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याकडे विनंती केली होती की मला संघटनेमधलं कुठलं तरी पद द्या, जबाबदारी द्या. विरोधी पक्ष नेतेपद भले कोणाला ज्याला द्यायचं द्या, पण संघटनेतली मला जबाबदारी द्या. अशा प्रकारची भूमिका माननीय अजितदादा पवार साहेब यांनी षण्मुखानंदच्या आपल्या भाषणामध्ये मागितली होती ती जबाबदारी. आता निवडणूक आयोगामध्ये ही लीगल लढाई सुरू झालेली आहे. आमचे वकील आमची भूमिका मांडतील आणि शेवटी निवडणूक आयोग हे फायनल ऑथॉरिटी आहे की चिन्हाबाबत पक्षाबाबत जो काय निर्णय आहे निवडणूक आयोग घेईल. पण मग अजितदादांना जर जबाबदारी दिली असती संघटनात्मक किंवा पक्षांतर्गत तर पक्षामध्ये ही जी फाळणी झाली ती झाली नसती असं म्हणता येऊ शकतंय का? आता इफ्स अँड बट्समध्ये जाण्यामध्ये काही अर्थ नाही. जे घडलंय ते घडलेलं आहे. माननीय अजितदादा पवार यांनी आपली भूमिका वेळोवेळी त्याबद्दलची स्पष्ट केलेली आहे. आता एक लीगल लढाई सुरू झालेली आहे इलेक्शन कमिशनमध्ये आणि लवकरच त्याबाबतचा निर्णय आम्ही आमची बाजू मांडू, ते त्यांची बाजू मांडतील आणि त्याबाबतचा निर्णय निवडणूक आयोग घेईल. जितेंद्र आव्हाडांना अश्रू अनावर झाले एकूणच, याकडे तुम्ही कसं बघताय? आपले जुने सहकारी आहेत. ज्या वेळेला 2 मेला YCP मध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी आपला राजीनामा दिला, ते असंख्य आमच्यासारखे कार्यकर्ते होते ज्यांना अश्रू अनावर झाले. पण सारखं अश्रू डोळ्यामध्ये आणून फार काही त्यातनं जितेंद्र आव्हाड साध्य करतील असं मला वाटत नाही. आमच्यासाठी देखील आजही आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब दैवत आहेत.
आमच्या श्रद्धास्थानी आहेत. या राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये आपण बघू शकता, माझ्या केबिनमध्ये देखील आदरणीय पवारसाहेबांचा फोटो आहे. पक्षाचा जो बाहेर लावलेला बॅनर आहे त्याच्यामध्ये पण आदरणीय पवारसाहेब आहेत. आणि त्यामुळे शरद पवारसाहेबांबद्दल आम्हाला नितांत आदर आणि श्रद्धा आहे. फक्त आमच्या डोळ्यामध्ये अश्रू आणून आम्ही आमची श्रद्धा दाखवतो. निवडणुकीच्या सुनावणीत खास करून हुकुमशहा असं शरदरावांना बोलल्याबद्दल लोकशाही राहिली नाही असं देखील त्यांचं. आता आमच्या पक्षातर्फे आमचे वकील तिथे बाजू मांडत आहेत, त्यांच्या पक्षातर्फे त्यांचे वकील बाजू मांडत आहेत. हे आर्ग्युमेंट होत असताना याचा अंतिम निर्णय इलेक्शन कमिशन घेईल. आर्ग्युमेंट्समध्ये कुठले शब्द वापरले गेले नाही गेले याच्याबद्दल अधिक वकील लोक त्याबद्दल आपली भूमिका स्पष्ट करू शकतात. पण त्या शब्दाशी तुम्ही सहमत आहात का? मी काय म्हटलं, आर्ग्युमेंट करायला मी लॉयर नाही, बरोबर आहे. तिथे मी ना प्रेझेंट होतो, त्यामुळे आतमध्ये काय